तर नमस्कार मित्रांनो, आता सध्या आपण तेलगाव केसरी या मैदानामध्ये आहे. तर रायबा नावाच्या वासरू आहे ना दादा, वासरूच आहे ना. तर मित्रांनो तो ग्रुप आपल्यासोबत. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना नाव सांगा तुमचे. नितीन जगनरावजी खुसपरे, राहणार तेलगाव. तेलगाव. दादा कुठली खरेदी आहे वासराची? ही घोडेगावची खरेदी आहे. गडेगाव. गणेश साडुके. आणि दातात वगैरे किती आता सध्या? आता एक काढला. एक काढला का? हो. कुठल्या बरोबर बैलाबरोबर पहिरा दादा? हे लखन सोबत आहे. गावच्याच आहे का तुम्ही? गावचाच आहे. हो. घरचाच आहे. किती वर्षापासून हा बैल हे तुमच्याकडे आहे? आता 4-5 महिने झाले. 4-5 महिने. हो. कुठून खरेदी याची? गणेश साडुके, घोडेगाव. घोडेगाव बरोबर. हो. आज पडून झालं का याच्या? पडून झालाय. दुसऱ्या नंबरला गाव गटाला. गाव गटामध्ये दुसरा 971 केले. कोणत्या धुराला असतो हा? ह्या डाव्या धुराला. डाव्या धुराच्या. काय सांगाल बैलाबद्दल आपल्या? बैलाच्या बद्दल बैल शांत आहे. सगळं त्याचा व्यवस्थित शिराय चारा पाणी सगळं चांगलं करते. काही कोणाचा काही त्रास नाही दिले. आणि धुरकरी कोणा या बैलांचे? विनोद भाऊ सहारे. कुठले आहेत ते? हे मन्नत खेडी. मदतखेडी. याच्या आधी कोणकोणते बैल झाले दादा तुमच्याकडे? त्याच्या आधी सोन्या झाला. त्याच्यानंतर हे भवानी आहे. सोने. भवानी खूप नाव केलं भाऊ आपला. हो. हा. किती म्हणजे आताच बैल आहे का? हे मागच्या वर्षीचा बैल आहे. त्यांनी तालुका जनरल सगळं केलं त्यानं. हो का? आणि आता कशामुळे तो बैल दगावला दादा? काही समजलं नाही दादा. कसं आहे 2 दिवस कोठ्याच्या पहिले घरी आणून बांधला. त्याच्यानंतर काही अचानकपणे आपोआप बैल पडला. काही समजलं नाही. आणि किती त्याने मैदान केले दादा तरी? भवानीने कमीत कमी 27 ते 28 मैदान केले. एकच? कळम पासून मोरखा, कळम, इकडे माऊली, मनसर, आपलं तेलगाव, आपल्या एरियातले पूर्ण स्पॉट केले. त्या सर्वात यादगार म्हणजे पाहण्याला एक पट कुठला होता दादा? यादगार तेलगावचाच पट. तेलगावचा. हो. किती नंबरला होता तिथे? भवानी पहिला नंबरला होता मागच्या वर्षी तालुक्याला. तालुक्याला पहिला नंबर. हो का? आणखी काय सांगशील त्याला बैलाबद्दल? बैलाबद्दल सांगायचं म्हणजे आपली आवड आहे पहिल्यापासून बैल. हो का? हो. 4-5 बैल होऊन गेले तुमच्याकडे? 7-8 बैल झाले. 7-8 बैल. हरण्या झाला, घोड्या झाला, सोन्या आहे, लखन आहे, रायबा आहे. आणि किती वर्षापासून दादा तुम्हाला छंद आहे? ह्या जेव्हापासून म्हणजे आमचे आजोबा खेळत होते पहिले, बाबाजीचे चुलत भाऊ, तेव्हापासून आम्हाला आवड आहे याच्यामध्ये. आणि आता जेव्हापासून पटबंदी उठली तेव्हापासून आम्ही मग याच्यामध्ये अजून चालू केलं. धन्यवाद दादा मार्गदर्शन दिल्याबद्दल. हो.